ठिकाणी आक्षेप घेतला, नेमकी काय वस्तुस्थिती? ते आपले जे माननीय नगरसेविका आहेत त्यांचा तो आक्षेप असा होता की नवीन रस्ता आपण केला आहे मागचे 4-5 महिने अगोदर आणि आता परत खोदताय. खड्ड्यांचा तसा विषय नव्हता, त्यांचा विषय होता की परत खोदताय. तर आपण तिथे आपलं काल खोदकाम चालू होता. खोदकामचं कारण काय होता, त्यांनी ते थोडंसं आम्ही पण सगळे नगरसेविकांना आता कॉन्फिडन्समध्ये घेतला, सगळं समजून सांगितलं. याचं मेन मुख्य कारण काय होतं, जेव्हा हा आपण रस्ता तयार केला 5 महिन्या अगोदर, याचे खाली सगळी युटिलिटीज टाकली आहेत. याचे खाली तुम्ही बघू शकता ही ऑप्टिकल फायबर खालूनच येतोय. ही रोडमध्ये ऑलरेडी आली आहे. पूर्ण त्याची स्टॉर्म वॉटरची पाईपलाईन तुम्हाला खाली दिसतोय. हे तुम्हाला आपला स्मार्ट सिटीचा चॅम्बर दिसतोय, इथे ड्रेनेजचा चॅम्बर दिसतोय. हे सगळं आपण टाकलं आहे रोडचे काम करताना. म्हणजे आपण खोदकाम करत नाही. आता आपण काय करत होते, आता आपण काय करत होते, इथे जे जे स्मार्ट सिटीचा जे ऑप्टिकल फायबरचा चॅम्बर बसवायचा होता, तो जे शेवटचा चॅम्बर आहे ना, तो आपला रोड लेवलवर आला पाहिजे. मग रोड फायनल झाल्यानंतर मग आपण तेवढा कट करतो पीस, खाली चॅम्बर असतो तेवढा पीस कट करतो. ते पीस कट करून त्याच्यावर ढापा बसवतो. तो ढापा आता तुम्ही बघा एकदम रोडला मॅच झाला आहे. तो काल तोच काम चालू होता. याला असं नाही म्हणू शकत आपण की परत खोदकाम करताय. खोदकाम तर ऑलरेडी खोदकाम करून सगळं टाकून आपल्याला दिसतो इथे. तर ते थोडा टेक्निकल विषयाबाबत आय थिंक ते असेल, परंतु त्यांनी पण मान्य केलं आणि त्यांनी आम्हाला पुढे काम करायला परवानगी पण दिली. आपण त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन काम पण केलं. पण अपेक्षित असं असतं ना की हे सगळे चेंबर असं हे आधीच झाले पाहिजे, नंतर तुम्हाला लेवलिंग करता येते. नाही, चॅम्बर आधी करतो आपण, परंतु त्याचा ढापा जे फायनल करतो, जे ढापा फायनल करतो ना, तो किंवा मधले पण जे सर्कमफ्रन्स असतात ते रोडच्या लेवल फायनल झाल्यानंतर रोडचा जे टॉप लेवल, कारण की त्याच्याशी मॅच करायचे, त्याच्याशी मर्ज करायचे. जर तो वर किंवा खाली असेल तो खड्ड्याचा एक ॲक्सिडेंट स्पॉट होऊन जाईल. म्हणून हे सगळे जे आहेत ना फायनल रोड लेवल आल्यानंतर, आता तुम्ही त्र्यंबकमध्ये पण बघणार रोडमध्ये आता तिथे ढापे बसवण्याचं काम चालू आहे जिथे कॉन्क्रीट झालं आहे. राईट, जिथे कॉन्क्रीट झालं आहे तिथेच रोड ओके, जिथे रोड झाली आहे कॉन्क्रीट रोड त्र्यंबकला, तिथे पण आता ढापे बसवण्याचं काम चालू आहे. कारण की ते रोड लेवलला फ्लश करायचे असतात. इथे पण काल तेवढाच काम होता की ह्याच्यासाठी आपण एक्झॅक्ट मेजरमेंट कट करत होते. मॅडम, असे गैरसमज पूर्ण होणार नाही या दृष्टीने आपण काही सर्वेक्षण करून तातडीने या सगळ्या संदर्भातलं काम पूर्ण करून घेणार आहात का, आणि जेणेकरून पुढील काळामध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण नाही, होणार? असा गैरसमजचा विषय तोच आहे. आपण आपले इंजिनियरचं सगळ्यांना माहीत आहे काय होता काम चालू, परवानगी पण होती, सगळं ते टेक्निकल दृष्टीने योग्य पण होता, सगळं केला होता. बॅरिकेडिंग पण तुम्ही बघू शकता आता त्यांनी लावले आहे. ते थोडाफार बॅरिकेडिंगचा विषय आपल्याकडे असो, पण आता आपण स्ट्रिक्टली फॉलो करतो आहे बॅरिकेडिंग, कारण की याला सेट व्हायला वेळ लागेल. आणि यानंतर पण आम्हाला म्हणजे म्हणूनच मी आता इथे खुलासा द्यायला आले आहेत लोकांसाठी. त्या रीलमध्ये असे कमेंट्स पण आले की हे तर म्हणत होते रस्ते परत कधी खोदणार नाही. ते आपण हे रस्ता जे आहे ते रस्त्याच्या कामाचाच पार्ट आहे की ढापे सगळ्यात शेवटी बसतात. इट इज नॉट इक्वल टू डिगिंग ऑफ रोड करून तर हे आम्ही सगळे युटिलिटी ऑलरेडी ते टाकले आहे. तुम्ही कॅमेरामध्ये पण बघू शकतात. मॅडम, शहरातले खड्डे जे आहेत ते बुजवायला सुरुवात झालेली आहे. राईट. आतापर्यंत किती बुजलेत आणि साधारण किती दिवसात पुढचे बुजले जातील? आतापर्यंत आपण ऑन ॲव्हरेज 5,000पेक्षा जास्त खड्डे बुजवले आहे. हे तर आहे जे छोटे छोटे खड्डे बुजवले आहे. जे आपले मेन क्रिटिकल रोड्सला अडचण आहे, समजा आंबड सातपूर लिंक रोड आहे, आपला बारदान फाटा रोड आहे, मखमलाबाद रोड आहे, ह्या 3 रोड्सला खूप अडचणी आहे, आम्हाला पण माहीत आहे. तिथे काय झालं आहे, आपण सिवरेजचे वॉटर सप्लायचे 1800 mm पर्यंतचे खूप मोठे व्यासाचे पाईपलाईन टाकले आहे. त्याच्यामुळे ते परत सेटल होतात, बिकॉज इथे सगळे हेवी ट्रेलर व्हेकल चालतात. आता त्याच्यासाठी मग आमची काय उपाययोजना, अपार्ट फ्रॉम 5,000 खड्डे जे बुजवले या ठिकाणी डेली रात्री आमच्याकडे सगळे जिओ टॅग फोटोज आणि व्हिडिओज पण मी शेअर करते मीडियासोबत. डेली रात्री आमची 4-5 गाडी एक रोडवर उभे राहून परत खडी मटेरियल टाकताय, बिटुमेनच्या बाइंडिंग मटेरियल टाकतोय. आणि थोडा पावसाळ्यात उघडला तर आपण तिथे MPM पण इमिजिएटली करू, असा प्रकारचा. परंतु डेली रात्री तिथे आमचं काम चालू आहे. आणि खडी, चांगला बिटुमेन मटेरियल किंवा कोल्ड बॅच ॲस्फॉल्ट मिक्सचा जे मटेरियल आपण वापरतोय ते आपण प्रत्येक ठिकाणी टाकतोय. मॅडम, काही रस्त्यांचे जे काम चालू आहेत ते रस्ते सुद्धा 31 ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचं मानस आहे. कुठले रस्ते करणार आहे सुरू? 31 ऑगस्टपर्यंत मेजर आपला टार्गेट आहे द्वारका सर्कल चालू करण्याचं. द्वारका सर्कलच्या जे काम जेव्हा आपण हाती घेतला, मी त्याची थोडी भूमिका सांगते. सगळ्यांचा असा म्हणणं होता की आता हे हाती घेऊच नका, परंतु नाशिकरांचा म्हणणं होता की नाही, हे आता जर नाही केला तर हा कधी होणार नाही. कारण की संस्थात आपल्याला 250 कोटी सारखी निधी एका सर्कलला मिळू शकतो, त्यानंतर ती कधी मिळणार नाही.
म्हणून आपण जेव्हा आपण आलो तेव्हा आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी रिक्वेस्ट केली, तर त्यांनी ते आपली रिक्वेस्ट मान्य केली, केंद्र शासनाने ती रिक्वेस्ट मान्य केली, मग आपण तो काम MSIDC कडून करून घेतोय. आता त्याच्या जे आहे ऑफकोर्स मागचे 1 महिना तर पाऊस होता, तर 31 ऑगस्टपर्यंत त्याला शेवटची एक हे दिली आहे. जसा त्यांनी आता एक बाजू चालू केली आहे वर्षी, तसा धुळेकडे जाणारी बाजू पण त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत चालू करून द्यावी, असा काल आमच्या माननीय कमिशनर ऑफ पोलीस कर्णिक साहेबांचा दौऱ्यात आणि माननीय कुंभायुक्त जे आहे त्यांचे दौऱ्यात आमच्या जे संयुक्त दौरा होता त्याच्यात सूचना देण्यात आली. रस्ते तुम्ही दुरुस्त करता, मात्र अनेक ठिकाणी महामार्गाची वाहतूक महापालिकेच्या रस्त्यांवर आली. येस अनेक अवजड त्यामुळे पुन्हा खड्डे पडतायत, रस्ते येस खराब येस होतायत. येस येस त्याबद्दल आपण काही अल्टिमेटम दिलं? हां, आता तो एक विषय बरोबर आहे की आपले आता प्रत्येक मोठ्या रस्त्याचा डायव्हर्जन झाला आहे. तुम्ही बघत असेल की आता आपल्या इथे गंगापूर रोडला खूप डायव्हर्ट इकडे तिकडे केला आहे, त्र्यंबक रोडला डायव्हर्ट केला आहे, आपण पेठ रोडला थोडं डायव्हर्जन केलं आहे, जेल रोडवर खूप गर्दी वाढली आहेत, कारण की द्वारका हे सगळं जे आहे काटेगलू तिथून जातोय. तर आपले जे इंटरनल रोड्स आहे ते आता थोडे स्ट्रेसमध्ये आले आहेत, बिकॉज एवढा हेवी ट्रॅफिकसाठी ते रोड्स तसे नसतात, ते इंटरनल आणि छोटे रोड असतात, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स जर खूप जास्त पाऊस झाला तर थोडे खड्डे पण पडतात, पण इमिजिएटली आपण ते पण रिपेअर करतोय. परंतु डायव्हर्जन जे आहे अजून आपला काम जे आहे ऑलमोस्ट 50%, जसं कॉन्क्रीट रोड्स सगळे ऑलमोस्ट 50% पर्यंत कंप्लीट होत आलेले आहेत. त्र्यंबक रोड तुम्ही बघाल, आंबट सातपूर नाही, XLL टू गरवारे रोड बघाल तुम्ही. आता रासबिहारीचं काम आपण सुरू केलं आहे, मखमलाबादच्या पण 1 लेअरचं काम झालं आहे, आता पुढच्या कॉन्क्रीट तिथे टाकायचे. अशा प्रकारे आपले भरपूर कॉन्क्रीटचे रोड्स पुढे आहे. तर ते तर एक बाजू जे आहे आपला टार्गेट आहे की समजा कुठे कुठे बाय सप्टेंबर, कुठे बाय दिवाळीपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत एक बाजू जे विदाऊट खड्डे एकदम स्मूथ नवीन रोड आहे बेस्ट क्वालिटीची, ते आपण ओपन करू एक बाजू, आणि मग दुसरी बाजूला आपण जाऊ, त्याच्यातने पण थोडा रिलीफ मिळेल. आपल्याला तुमच्या डायव्हर्जनमुळे म्हणत नाही मी. हां, राष्ट्रीय महामार्गाचं डायव्हर्जन डायरेक्टली महापालिकेच्या रस्त्यांवर असतं. तुमच्या Yes, yes. कामाचा संबंध नाही त्यामध्ये. राईट. डायरेक्ट केलं त्याचं काय जमलं? हां, त्यासाठी आता तुम्ही काही contact- आय नो ते आपला काय झालं आहे की ते इंदिरानगर बोगद्याचा ट्रॅफिक आपल्याकडे डायव्हर्ट झाला आहे, त्यांचे हायवेचं काम जे चालू आहे आडगाव वगैरेला, म्हणून आपल्या मसरूलकडे तो डायव्हर्ट झाला आहे. ते सगळे विषय बरोबर आहे, पण आता ते पण त्याला आपल्याला मदत करावीच लागेल. नॅशनल हायवे असो किंवा कुठलीही एजन्सी असो, ते त्यांच्याशी म्हणजे आता जे ट्रॅफिकसाठी जागा, तर लोकांसाठी जागा द्यावीच लागेल. ऑफकोर्स आम्हाला अडचण होतोय, ट्रॅफिक जास्त वाढतोय, पण आम्ही पण प्रामाणिकपणे काम तिथे करतोय. मॅडम अशी एक मागणी होती MNGL चं की हे जे हेवी वाहतूक आहे ट्रक वगैरे, त्यांना एक वेळ ठरवून दिली पाहिजे. मुंबईत जसं ओके. रात्री 10 नंतर हे केलं तर अपघातही कमी होतील. बरोबर. आय थिंक हे आपण सूचना जे आहे ना ते ट्रॅफिक सेलकडे आम्ही एकदा त्यांच्यासोबत काल आमची व्हिजिट झालीच होती, परंतु हा जे एकदम स्पेसिफिक विषय आहे की वेळ ठरवून आणि कोणत्या रस्त्याला कोणता व्हेकल अलाव केला पाहिजे, ते पोलीस सोबत बसून त्यांचे बेसिकली ट्रॅफिक डिपार्टमेंटकडून ही सूचना आली पाहिजे, ते नोटिफिकेशन आम्ही तसा त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून हे करून घेणार. MNGLच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या, महासभेत सुद्धा त्या संदर्भात चर्चा झाली. राईट. आपण नेमकी काय कारवाई करतोय आता की जेणेकरून येणाऱ्या दिवसात हे काम पटकन MNGLची आज आम्ही त्यांचे जे MD साहेब आहे गिरजा सिंग साहेब त्यांच्यासोबत मीटिंग घेतली. त्यांची पूर्ण टीम होती, आमची पण पूर्ण टीम तिथे उपस्थित होती, ऑप्टिकल फायबरची पण आमची पूर्ण टीम उपस्थित होती. तर त्याच्यात आपण आता असं फायनल केलेलं आहे की त्यांचे सगळे प्लॅन GISवर ऑलरेडी आम्ही कुंभ रोडचे घेतले होते, आता पूर्ण शहराचा प्लॅन त्यांच्या GISवर घ्यायचे. हाऊसहोल्ड कनेक्शन जे दिले आणि जे पेंडिंग आहे ते GISवर घ्यायचे, आणि ते वॉर्ड निहाय त्याला आता प्लॅन तयार करायला लावला आहे. वॉर्ड निहाय घरोघरी जाऊन ते फॉर्म भरून घेतील. त्यासाठी आपले प्रॉपर्टी टॅक्सचे जे इन्स्पेक्टर आणि कर्मचारी आहेत ते त्यांची मदत करतील, कारण की शहराचा मनपाच्या लोकांना जास्त माहीत असतो. तर आपण त्यांची मदतीला आज इथे उभे आहे. MNGLचं काम आपण करून घेणार 2 महिन्यात, त्यांचे कनेक्शन पूर्ण करून घेणार, ते आपण टार्गेट ठेवला आहे. तो जेवढा त्यांच्यासाठी टार्गेट आहे तेवढा आमच्यासाठी पण टार्गेट आहे. सोबतच त्यांचा थोडा एक जे कस्टमर केअर वगैरेचा जसा नंबर चालू नव्हतो, जनरली नसतो, आज पण आपण ट्राय केला, तर ते पण त्याला आपण रिक्वेस्ट केली की इमिजिएटली ते कर, आणि ते 24 तासात त्यांनी आम्हाला प्रॉमिस पण केलेला आहे की 24 तासात इथे कस्टमर केअर सेंटर ज्याच्यावर लोक फोन करून सांगू शकतात की आमच्याकडे कनेक्शन द्या गॅसचा, फॉर्म आम्ही भरतो, अशा प्रकारची अल्टिमेटम. आता असाच नाही, अल्टिमेटमचा विषय नाही आहे, आता आपल्याला म्हणजे एकमेकांच्या सहभागानेच काम करायचे आहे. तर त्यासाठी काय केलं आहे की जे रोड कटिंगची जे विषय असतात, समजा 100 कटर वापरला पाहिजे,
1 मीटर डीप कमीत कमी गेला पाहिजे, आम्हाला इन्फॉर्म करून त्यांनी ते केलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही त्यांना लाईन आउट देऊ, ते आम्ही पण प्रॉमिस केला. आमच्या लोकांनी जर 24 तासात त्याला लाईन आउट दिला नाही, मग आम्ही आमच्या लोकांवर ॲक्शन घेणार. अशा प्रकारच्या दोन्ही टीम्समध्ये कोऑर्डिनेशन ठेवून त्याला रिक्वेस्ट केली आहे आणि ते अग्री पण आहे. त्यांचा पण तोच सजेशन होता आणि 2 महिन्यात आपण बऱ्यापैकी त्यांचं आवरून घेऊ. त्यानंतर आपले MNGLचे रोड रिस्टोरेशनचं काम पाऊस संपला की आपण करून घेणार. कुंभमेळ्याचं काही बोगस वर्क ऑर्डर दिल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. आपल्याकडे तसं काही महापालिकेत नाही, तो माझा विषय नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.